पूजा करणाऱ्या ब्राह्मणाने शिवलिंगाला जाळी बनवली का? कारण त्याच्यात कोणी घुसू नये, त्याला त्या शिवलिंगाला स्पर्श कोणी करू नये, तिथे त्या ठिकाणी काही अभद्र वस्तू टाकू नये याच्याकरता ती जाळी बनवली. तडप डाकू संध्याकाळची वेळ झाली की शिकार करायचा, आणि शिकार केल्याच्या नंतर एक दिवस त्या शिवलिंगाच्या पर्यंत आला आणि ती जाळी काढण्याचा प्रयत्न करू लागला की ही मी काढून टाकणार आहे शिवजी, मला तुमची पूजा करायची. की त्या तडप डाकूने ते काढण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर त्या शिवलिंगाला त्या लोखंडाचा मार लागला, आणि लोखंडाचा मार लागल्याच्या नंतर त्या शिवलिंगामधून रक्त त्या ठिकाणी वाहू लागलं. त्याने पाहिलं शिवलिंगामधून रक्त त्या ठिकाणी वाहत आहे. निश्चित या शिवलिंगाला डोळे असावेत, याचा अर्थ शिवजींना डोळे असावे, आणि त्यांचा डोळा फुटला असावा. तडप टाकू कोणताही विचार मागचा पुढचा न करता स्वतःचा डोळा काढला, आणि स्वतःचा डोळा काढून त्या शिवलिंगाच्या बरोबर जिथून रक्त निघतंय तिथे लावून दिला. सांगितलं, शिवजी दया करणं, मी तुमची पूजा करत असताना माझ्याकडून हे त्या ठिकाणी हे दुष्कर्म घडलं. माझा डोळा मी तुम्हाला देतोय, हा डोळा तुम्ही घ्या. रक्तस्राव बंद झाला.